हिंगोलीमध्ये काँग्रेस पुन्हा मोठ्या ताकदीने उभी राहील. प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशावर कार्यकर्त्यांची ही प्रतिक्रिया. प्रज्ञा सातवांच्या काँग्रेसवर काहीच परिणाम होणार नाही. सातव स्वार्थी, त्यांच्या खोक्यांचा विषय झाला असावा, अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आपल्यासोबत पक्ष निरीक्षक आहेत. साहेब, प्रज्ञा सातव आता भाजपमध्ये गेल्यात, पुढचं कसं? खरं पाहिलं तर त्या घराण्याला काँग्रेसची विचारधारा होती, त्या विचारधारेला त्यांनी मूठमाती दिलेली आहे. परंतु महाराष्ट्रभर बघा तुम्ही आणि भारतातही बघा, टीव्हीवर सर्व टीव्ही वगैरे बघा, जे जे लोक इकडे काही कामाचे नाही ते त्याला बीजेपी घेते. म्हणून आता बीजेपीचे आम्ही आभार मानतोय. आमच्याकडे काही कामाचे नव्हते आणि साहेब म्हणले आम्ही ब्लॉकेज झाले होते, त्यांनी तिकडे गेले, त्याबद्दल बीजेपीचे आभार आहोत. सातव फॅमिली म्हणजे मी 92 पासून पक्षासोबत आहे. 92ला मी पंचायत समितीला निवडून आलो, तेव्हापासून नंतर युथ काँग्रेस आणि नंतर मॅडम पण होत्या, सातव मॅडम मोठ्या रजनीताई सातव, नंतर राजू सातव आणि नंतर प्रज्ञाताई. हे काँग्रेसचे विचारधाराचे लोक होते. परंतु आता विचारधारा त्यांनी बदलली आणि खरोखरच पक्षाचे सर्व कार्यकर्ते कळमनुरी तालुक्याचे एकदम जोमाने आता कामाला लागतील आणि बिलकुल पक्ष भरारी घेईल, एवढं मी तुम्हाला येथे माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. प्रज्ञा सातव गेल्यामुळे पक्षावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट म्हणजे खरं तर आम्ही भाजपचेच आभारी आहोत की प्रज्ञा सातव यांना तुम्ही घेऊन गेलात, भाजपचे आभार मानलेले. त्यामुळे आता प्रज्ञा सातव गेल्यामुळे पक्षावर काहीही परिणाम झाल्याचा नाही, असं या ठिकाणी दिसून येत आहे. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.